कोण राहील तृतीय आणि कोणाला या स्पर्धेत आता जो झाला पराभव तसे पराभव पसावायला लागतील. अतिशय जिव्हारी लागणारा पराभव आपण बघितला या आधीच्या सामन्यात. क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काहीही घडू शकते आणि कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी कधी यश अपयश अशा अनेक गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतील. तर आमच्या सोबत अजून समालोचक जोडलेले आहेत. नक्कीच इथे पाहतोय आपण विक्रम स्पोर्ट वडुनवगर हा संघ आणि प्रतिस्पर्धी संघ आहे जय हनुमान भावाळे. विक्रम स्पोर्ट वडुनवगर या संघाच्या बाबतीत अनेकांना माहीतच आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. या वर्षीचा नाही तर अनेक वर्ष 3-4 वर्ष या संघाने अतिशय आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. त्यांचा खेळाडूही तसेच आहेत. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, कर्णधाराचं या संघावर नियंत्रण. प्रतिस्पर्धी संघ असेल जय हनुमान भावाळे हाही संघ कुठे कमी नाही आहे. अतिशय सुसज्ज अशी ही क्रीडानगरी बघा, कसे कटआउट सजलेले आहेत, पोस्टर सजलेले आहेत. अनेक मान्यवरांचे इथे फोटो आपल्याला पाहायला मिळते, ओळख पाहायला मिळते. त्यानंतर स्टँड पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, पाहुण्यांसाठी. चांगलं इथे शामियाना उभारलेला आहे. म्हणजे एकंदरीत ही स्पर्धा वर्षाच्या शेवटी असेल तरीही मात्र सर्वांना आनंद देऊन जाणारी स्पर्धा आहे. वीरतानाई क्रीडा मंडळ दापोडे 40+ संघ एक अतिशय शिस्तबद्ध नावाजलेला संघ आहे. जेव्हा जेव्हा या संघाने स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेव्हा तेव्हा मात्र सर्व खेळाडूंना खेळण्याचा आनंद निर्माण करून दिलेला आहे. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड जबाबदारी सांभाळत आहेत. पंच विक्रम नाईक स्क्वेअर लेगला आणि सुनील म्हात्रे मुख्य पंच. पहिला चेंडू घेऊन येत आहे महेश काबूकर. सलामीसाठी सज्ज असेल विजय आणि नाश्ता करेनला मनोज. बघा पॉइंटला अनिल जोशी, एक्स्ट्रा कव्हरला संतोष चौगुले, शॉर्ट ऑफला तिथे बघतोय मिड ऑफला दीपक चौगुले, त्यानंतर शॉर्ट लॉंगॉनला तिथे राजेश पाटील, स्क्वेअर लेगला काळीराम देवलीकर. 15 मिनिटात 3 षटकं जर झाली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिलाच चेंडू थोडासा इन स्विंग होतोय. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केलेली आहे महेश काबूकर यांनी. 10:53 पहिला चेंडू टाकलेला आहे. एकंदरीत 15 मिनिटे तुमच्याकडे आहेत 3 षटकं टाकण्यासाठी. महेश काबूकर पुन्हा एकदा राईट मोर विकेटचा मार. आता मात्र द्राव्या एसटीच्या बाहेरील चेंडू आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतले आणि आपल्या अंदाजाने, अनोख्या अंदाजाने खून केलेले व्हाईटच्या स्वरूपात. जय हनुमान भावाले बिनबाद 1 अवांतरच्या स्वरूपात खाते उघड होते. विजयीला जास्त मेहनत करावी लागत नाही. तिथे ड्राईव्ह केलेला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 4 धावांसाठी हा पहिला चौकार.
आपले ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अवांतर एक धाव 10 डबल फिगरमध्ये धावसंख्या पोहोचते. वीरू पाटील हे चांगले क्षेत्ररक्षक आहे. लांगोपला त्यांना तैनात केलेले आहे. एकंदरीत चांगली क्षेत्ररक्षणाची बाजू आहे विक्रम सर वडोनगर संघाची. या क्षेत्ररक्षकांना भेदावं लागेल भावाळे संघाला. राजेश आहे तिथे बघा पुन्हा एकदा रॉकेट थ्रो. मी आधीच म्हटलेलं आहे की या संघाचे क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. गोलंदाजीही फलंदाजीही. मात्र भावाळे या संघाला जय हनुमान भावाळे संघालाही या सर्व बाजू भेदून चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि भावाळी संघासाठी हा मैदान ही जी खेळपट्टी आहे ही जी क्रीडानगरी आहे अतिशय लकी आहे. अपील 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 नाहीये फेटाळलेला आहे. इथे काय घडलंय तिथे धावचित करण्याचा प्रयत्न केला होता. अवांतर एक धाव येते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 12. जितेंद्र धुमाळ यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे की चेंडू वेगाने जातात मात्र जास्त उंची घेत नाही. खाली राहतात. टप्पा पडल्याने ते चेंडू खाली जातं. त्याच्यामुळे फलंदाजाला त्याचा अंदाज बांधता येत नाही. प्रत्येक गोलंदाज काही ना काही वैशिष्ट्य असते. बघा इष्टांच्या लगत त्यांचे चेंडू नेहमी असतात. बघा मी सांगितलं लगेच तशाच प्रकारचा चेंडू हाताळलेला आहे. महेश काबूकर यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य इन स्विंग आउट स्विंग. म्हणजे प्रत्येक गोलंदाज काही ना काही ना वैशिष्ट्य असते आणि त्याचा वापर त्याचा उपयोग करून फलंदाजांना मात्र ते बुचकळ्यात पाडत असतात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 12. फलंदाजी हवी तशी झालेली नाही आतापर्यंत जय हनुमान भावाळे संघाचे. लक्की जरी मैदान असेल तरी आता मात्र इथे मोठा फटका आहे. संदीप तिथे आहे. सीमारेषेलगत अगदी सहज झेल पकडलेला आहे. दूर जाऊन चेंडू पडतो की काय. मात्र सकाळचे सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजांना थोडासा फायदा मिळतोय. टायमिंग बरोबर होती. ताकद बरोबर होती. निवड फटक्याची अगदी योग्य होती. मात्र हे सत्र आहे वातावरण तसं आहे आणि त्या अनुषंगाने चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला नाहीये. दुर्दैव म्हणावं लागेल त्या फलंदाजाचे आणि सुदैव त्या गोलंदाजाचे. त्याचे क्षेत्ररक्षण ही तितकंच लाजवाब अगदी सहज झेल पकडला. कठीण झेल वाटत होता मात्र त्या कठीण झेलला अगदी सोपं केलेलं आहे सीमारेषे लगत संदीप तात्या यांनी. शिवाजी येतोय नवीन फलंदाज. रेड सिग्नल रेड टोपी परिधान केलेला शिवाजी आपली बॅट तलवारीप्रमाणे फिरवेल का. आणि गरज आहे तशी. प्रसंग आहे तसा. आवश्यकता आहे त्यांच्याकडून फलंदाजीची. इथे आता मात्र शपल क्रॉस होऊन चेंडूला दिशा दिले. स्क्वेअर लेगला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काळीराम देवलीकर. काळीराम देवलीकरच्या जवळून 2 धावा घेणं म्हणजे अतिशय कठीण काम. शेवटचा चेंडू 1 धावेने सांगता होते षटकाची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 7.50च्या सरासरीने 13 सॉरी 6.50च्या सरासरीने 13. 6.50ची सरासरी म्हणजे पहिल्या षटकात 8 आल्यानंतर कुठेतरी संघ पिछाडीवर गेलेला आहे फलंदाजी करणारा. सध्या न्यू 40+ संघाचा दमन दौरा सुरू आहे आणि मास्टर 40+चाही दमन दौरा सुरू आहे. वीरू पाटील 12वे खेळाडू म्हणून पंडित धुमाले काका इथे आहेत. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचे 12 खेळाडू अरुणजी इथे आहेत. बघा जितकं महत्वाचं 11 खेळाडू असतात मैदानावर उतरले तितका महत्वाचा 12वे खेळाडू असतो. बिचारा मैदानात न राहता त्याचे हृदय इथे धडधडत असते. वीरू शेवटचे षटक. शिवाजी मात्र इथे पूर्णपणे निराश करतोय. तर
4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक चालू आहे आणि हवी तशी फलंदाजी आतापर्यंत झालेली नाहीये. 13 धावा, स्थिर आहे धावसंख्या. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला होता. विनायक आहे तिथे, शॉट थर्डमॅन वरून येतोय, फील करतोय. तत्पूर्वी फक्त स्ट्राइक रोटेट. दोन्ही फलंदाज जर आपण बघितले रेड सिग्नल देत आहेत, लाल टोपी परिधान केलेली आहे, मात्र तशी कामगिरी धोकादायक त्यांच्याकडून पाहायला मिळत नाही. धोक्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे, मात्र तशी कामगिरी झालेली नाही. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता तिथे मनोज भोईर यांनी, मात्र असफल ठरला. इथे शिवाजी आणि विजय सलामीवीर बघूया. वीरू आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडूला कट केलेला आहे, लेट कट आहे. अनिल जोशी तिथे सीमारेषे लगत जोराने चेंडूवर प्रहार केला होता. चाबूक प्रमाणे आपली बॅट फिरवली होती. कट शॉट हे म्हणता येणार नाही, याला अर्धवट कट शॉट होता आणि ताकदीचा वापर केला होता, मनगटाचा वापर केला होता, मात्र चेंडू सीमारेषा गाठू शकलेला नाही वीरू. आता मात्र अतिशय उत्कृष्ट फटका क्षेत्ररक्षक तेथे आहे राजेश. हो, फटक्याची निवड चांगली होती, मात्र तिथे क्षेत्ररक्षक असल्याने गॅप न मिळाल्याने फायदा झाला नाही. तरी 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत सलामीवीर विजय याच्या. सलामीला येताना चांगली फलंदाजी केली, एक चौकार त्याने पेश केला होता. असं वाटलं होतं की सकारात्मक क्रिकेट पाहायला मिळेल, त्यानंतर मात्र निराश केलं मनोज यांनी. निर्धाव 3 चेंडू खेळले, तिथे कुठेतरी संघ अडचणीत आला. वीरू आता स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे, 2 क्षेत्ररक्षक आहे. दीपक चौगुले तिथे येतोय सीमारेषेलगत, चांगलं क्षेत्ररक्षण, त्याला साथ देतोय संतोष चौगुले. आधीच मी म्हटलं आहे की विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचं क्षेत्ररक्षण अगदी उत्तम दर्जाचं, अव्वल दर्जाचं आहे बघा. कारण देवलीकर सारखा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला ठेवलेला आहे, म्हणजे लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेटला कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक असतील. महेश काबूकर एक ज्येष्ठ खेळाडू, वारंवार सूचना देतो आपल्या गोलंदाजाला. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, तिथे काय घडलंय, अपील झाला नाही, याचा अर्थ बॅटला स्पर्श केलेला आहे. बघा किती नजर आहे आमच्या पंचांची तिथे, दक्ष पंचगिरी. सुनील म्हात्रे मॅन फ्रॉम पिंपलास. विक्रम नाईक, कबड्डी असो, खो खो असो, लंगडी असो, क्रिकेट असो, असा कुठलाच खेळ नाही त्याची त्यांनी पंचगिरी केलेली नाही. धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 सॉरी क्षमा असावी 21. 21 धावा झाल्या आहेत 7च्या सरासरीने. पहिल्या षटकात 8, दुसरे षटक चांगलं हाताळलं जितेंद्र धुमाले यांनी, 5 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर पुन्हा वीरू यांनी 8 धावा खर्ची घातल्या, म्हणजे प्रत्येक षटकामागे 7 धावा. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ या ओल्ड 40+ मध्ये चांगली कामगिरी करतो. न्यू 40+ मध्ये जय गावदे वडूनगर संघ दमन दौरा येथे पहिल्या दिवसातून पहिल्या क्रमांकाने क्वालिफाय झालेला आहे आणि त्या संघाचा मी सदस्य आहे. म्हणजे क्रिकेट बघा गावोगावामध्ये कसं पसरलेलं आहे, एका एका गावाचे 4-4 संघ, 3-3, 4, 2-2 संघ, अशा रीतीने प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. भले संघ अलग असो, खेळण्याची संधी प्रत्येक क्रिकेटपटू घेत आहे कोणत्या ना कोणत्या संघात. वडूनगर गावात एकंदरीत 4 संघ 40+ चे आहेत. त्याच्यापैकी इथे विक्रम स्पोर्ट वडूनगर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21-7ची सरासरी. श्याम चौगुले इथे मोठा फटका, पहिल्या चेंडूवर प्रहार, पुन्हा एकदा तिथे संदीप आणि चुकी करणार नाही.
जेल अगदी सहज पकडलेले सीमारेषे लगत जेल घेताना एखाद्या क्षेत्ररक्षकाची नक्कीच थोडीशी तारांबळ उडत असते. मात्र संदीप यांचा कॉन्फिडन्स बघा, आत्मविश्वास बघा, कुठल्याही प्रकारे त्यांनी घाई गडबड न करता अगदी सहज जणू काही सॉफ्ट डिसमिसल, सोप्पा जेल. आणि श्याम चौगुले यांचा आपण बघितला विकेट घेण्याचा आनंद अनोखा, आगळा वेगळा. नवीन फलंदाज येतोय विनोद. हारेल का विनोद आपल्या संघाला, संकटातून काढेल का बाहेर, पोचवेल का 35च्या पुढे. आणि पोचवावं लागेल कारण विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडे फलंदाजीची लाईन ही मजबूत आहे. सुरुवातीपासून महेश काबूकर असो, राजेश पाटील असो, त्यानंतर येणारे संदीप, जितेंद्र, दीपक चौगुले, वीरू 7व्या 8व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी आहे. म्हणून या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल, संघर्षात्मक स्थिती निर्माण करायची असेल, तर या षटकात तुम्हाला 35च्या पुढे जाणं गरजेचं आहे. जय हनुमान भवाली संघाला. श्याम चौगुले पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय जादू आहे या गोलंदाजाकडे. शेवटचं षटक जो गोलंदाज टाकतो ना, जसं काही एखाद्या कसायासोबत समोर आपल्याला बकऱ्याला नेतो तशा प्रकारची परिस्थिती असते. चांगले फलंदाज असतात मैदानावर आणि त्या गोलंदाजाला त्यांच्या समोर गोलंदाजी करावी लागत आहे. मोठा फटका, क्षेत्ररक्षक जितेंद्र धुमाळे चुकी करणार नाही. या षटकातील दुसरा गडी बाद. तानाजी 40+ चषकचे बघा बक्षीस सौंदर्य आता इथे वाढणार आहे. बक्षीस आलेली आहेत. आता या स्पर्धेची खरी ओळख आपल्याला पटणार आहे. त्यांच्याकडे बक्षिसांकडे पाहून खेळाडू मित्रांचे मनोधैर्य वाढणार आहे, स्फूर्ती वाढणार आहे, जिंकण्याची उम्मीद वाढणार आहे. आणि ती बक्षीस इथे बघा आलेली आहेत, आपल्या स्थानावर सज्ज झालेले आहेत. या बक्षिसांना पटकावण्यासाठी जीवाचे रान करावे लागतील प्रत्येक संघाला. यानंतर सामना होणार आहे विजेता संघ आणि याआधी सामन्यातील विजेता संघ. शेवटच्या चेंडूवर विजय संपादन केला गावदेवी अंजूर संघ आणि या सामन्यातील विजेता संघ. चित्तथरारक सामना झाला होता. इथे मात्र आता राऊंड द विकेट येतोय डावखुऱ्या फलंदाजाला श्याम चौगुले. हो हो, फलंदाज बदलला तरी मात्र कामगिरी बदलत नाहीये. त्रिफलाचित. त्यांचा जल्लोष बघा, विकेट घेतल्याचा जल्लोष बघा, आनंद बघा. शेवटचे षटक टाकणं म्हणजे साधक सोपं काम नसते गोलंदाजाचं. आणि जबाबदारी दिली कर्णधाराने त्यांच्याकडे, अगदी फत्ते करून दाखवलेले आहे. पूर्ण वडूनगरमध्ये चर्चा असेल त्यांच्या गोलंदाजीची. या 25 गावामध्ये चर्चा आता पाहायला मिळेल त्यांच्या या गोलंदाजाची. नवीन फलंदाज लक्ष्मण शेवट गोड करेल का, पोचेल का 30 पर्यंत तरी धावसंख्या स्थिर. अल्पेश गायकवाड सांगतात की अजूनही एकही धाव खर्ची घातलेली नाही आणि 3 विकेट आपल्या नावावर केलेले आहेत. मेडन ओव्हर टाकतायत का बघूया. हॅट्रिकची संधी आहे, लगातार 2 विकेट. श्याम चौगुले, हॅट्रिकची संधी आहे. क्षेत्ररक्षक करेल का मदत, नाहीये. जितेंद्र धुमाळे पोचू शकत नाही तिथपर्यंत. एकेरी धाव, फक्त एकेरी धाव, धावसंख्या 22. शेवटचा चेंडू शेष. आपल्या क्रिकेट करिअर मधली सर्वात घातक गोलंदाजी, ऐतिहासिक गोलंदाजी श्याम चौगुले यांच्या मार्फत. खराब चेंडू, स्वतःच्या गोलंदाजीचं पृथ्थकरण स्वतः खराब करत आहेत. अवांतर 1 धाव, धावसंख्या 23. श्याम चौगुले, मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह. इथे क्षेत्ररक्षक दीपक चौगुले झेपावतोय. जोपर्यंत पोहोचेल चांगला फेकी गेलेली आहे. एष्ट्या जर तिथे वेध झाला असता तर धावचीची संधी, मात्र
त्या एंडला मुख्य एंडला तिथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होते. या धावा एकंदरीत किती अल्पेश? 1. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 24. 6.25च्या सरासरीने कराव्या लागतील 25. म्हणजे चेंडू मागे आता एक धाव जेमतेम तुम्हाला करावी लागेल. चारी गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. महेश काबूकर असो, जितेंद्र धुमाळे असो, वीरू पाटील असो आणि त्यानंतर सर्वात घातक गोलंदाजी श्याम चौगुले यांच्या मार्फत 4 षटक आणि 25 धावांचं छोटंसं म्हणावं लागेल आव्हान. मात्र सकाळच्या सत्रामध्ये हे आव्हान छोटंसं म्हणून चालणार नाही. चेंडू सीमारेषेबाहेर जात नाही. 3 वेळा प्रयत्न केला होता भावाले संघाच्या फलंदाजांनी, मात्र संदीपचा अडथळा ते त्याला जितेंद्र धुमाळेचा अडथळा आला. आणि यानंतर मात्र कशा रीतीने खेळ होणार आहे, कशा रीतीने गोलंदाजी होणार आहे हे आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि यानंतर बघूया पुढील सामन्याचे पुढील इनिंगचे धावते वर्णन करण्यासाठी येत आहेत आमचे सहकारी समालोचक सौरवजी पाटील. थैंक यू सो मच योगी जी चिकनी सर. थैंक यू सो मच मनोज जी ठाकरे सर. आणि तमाम लाडक्या क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या फरती दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. एका बाजूला जयनुमान भावाले त्यांना फाईट करतीये टीम विक्रम स्फोट वडूनवकर आणि बॅटिंग करत असताना धावा उभारण्या 24 आणि 25 धावेचा आता पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता विक्रम स्फोट वडूनवकर संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. वडूनवकर संघाची महेश आणि राजेश अशी सलामीची आघाडीची जोडी. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती विजय. विजयला तुम्ही पाहता नेक्स्ट मॅच चेरोबा कोण त्याला फाईट करेल ओम साई पिसे. आपण देखील सज्ज राहायचं. 25चा पाठलाग करायचा आता उत्तरार्धामध्ये. या धावा पार होतील का वडनवगर टीमच्या बाजूनं की या डिफेंड केल्या जातील भावाले टीमच्या बाजूनं. क्रिकेट आहे मित्रांनो. मागची मॅच तुम्ही पाहिली सकाळी 17 मध्ये 6 बॉल 5 धावेची गरज. 5 धावा डिफेंड केल्या. गोलंदाज श्यामनं खूप चांगली गोलंदाजी. असं वाटलं तुफान पिंपलास मॅच जिंकेल पण इथे मात्र विजयता इथे मात्र निसटला तो टीम पिंपळासचा आणि विजय गेला
तो पहिल्या मॅच मध्ये गावदेवी अंजूर काय गोलंदाजी राहिली हा, त्या डिफेंड केल्या धावा आणि खूप त्यांच्याकडे अचूकता वैदुकता व्हेरिएशन बॉलचा टप्पा लेन खूप काही सांगून गेला. या 5 धावा रोखल्या गेल्या. वेळ घेऊ नका प्लीज, तुम्ही देखील पंच लक्षात घ्या. सुनीजी म्हात्रे सर आमचे मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच विक्रमजी नाईक सर तुम्हाला देखील शुभेच्छा देऊयात आणि तिसरे पंच सुरेशजी गरज सर तुमचं देखील स्वागत करू आणि जाऊयात लगेच मैदानाकडे. तिथे 25 धावेचा पल्ला पार करायचा आहे. अल्पेशजी गायकवाड आमच्या सोबत आहेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. तुमचं देखील स्वागत अल्पेश. विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम शो क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जाऊयात लगेचच मॅच कडे. पहिलाच बॉल या षटकातील उडवला फीटच्या वरनं मिड ऑन वरनं बॉल चाला लॉंग ऑन सीमा पार. पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार 4. महेश बॅटबद्दल 4 रन सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल वरती मैदान एंडफील्डच्या वरनं मैदानला बीट करून लॉंग ऑन सीमा पार चौकार 4 पाहिला. षटकातील पुढचा बॉल आणि किरेक हवेमध्ये बॉल झेलची शक्यता. मैदानचा फिल्डर पुढे गेला, झेल पर्यंत पोहोचले होते. इथे मात्र एलिव्हेशन चुकलं गेलं. या बॉलवरती 2 मिळतील. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती 25 धावेचा पल्ला पार करायचा उत्तरार्धामध्ये. अनंत केडे याला तुम्ही पाहता एक जबरदस्त खेळाडू आहेत भवालीचे. फडका चांगला ओव्हर शॉट. बॉल एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत चालला. सीमा पार 4-4-4 चौकार. आता स्कोर बोर्ड वरती 10 नंबर जसे सचिन थॉमस तेंडुलकर याच क्रिकेटनं त्यांना भारताचं देण्यात आलं. आणि तुम्ही पाहता क्रिकेटनं काय दिले असं जागतं जागतं उदाहरण तुम्ही पाहता सचिन थॉमस तेंडुलकर इथे पाहता स्टेप आउट त्यानंतर विकेट. इथे तुम्ही पाहताय झेल सोडला आणि बॉल सीमारेषा पाल ती तेलही गेलं तूपही गेलं. हाती राहिलं काय ढोपाटनं बॉल सीमा पार ठोकलाय चौकार 4. चौदा या आकड्यावरती 14 धावा स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल आणि किरेक बॉल मेड विकेट. सीमा पर पहिला टप्पा खेट. बॉल लाईन लचू अंतर 4 लागू. लागोपाठचा तिसरा चौकार या ओव्हर मधला चौथा. मात्र तुम्ही पाहताय महेशच्या बॅटमधनं का बॅटिंग करतोय. पहिला लॉंग ऑन त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर लोअर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. एक्स्ट्रा कव्हर आणखीन एक चालला. लागोपाठचा चौथा चौकार आला महेशच्या बॅटमधनं. फिल्डर तुम्ही पाहता डायरेक्ट हिट. विकेटचा बदल आउटच्या झुलपात लागला धक्का पहिला.
बघा महेश नो स्ट्राईकला गेले कशाला हा प्रश्न ओव्हर झाली नाही. ओव्हरचा पहिलाच बॉल रनआउट झाले ते देखील कन्फ्यूज झाले. बॅटिंग मात्र जबरदस्त राहिली त्यांची. 3 धावेची अजूनही गरज आहे. विजयाचा चौकार येईल का बॅट मधनं. फुलटॉस त्याच्यावरती झाला आक्रमण. बॉल चाला सीमा पार. विजयाचा चौकार लागोपाठचा 5वा आणि सामना जिंकला. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघानं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीमचे अनुमान व्हावळे. बॅटिंग कशा रीतीने तुमची स्टार्ट हवा होता विजयकडनं तो स्टार्ट मिळाला नाही. 14चं योगदान दिलं. त्याच्यानंतर मनोज तो लवकर बाद झाला. बॅटिंग लाईन कुठेतरी खराब झाली. त्यानंतर बॉलिंग देखील या झालेल्या चुका नक्की सुधारा. तुम्हाला देऊयात